हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्ही कसे आहात? आज मी म्हटलं थोडासा एक ब्लॉग बनवून बघूया. म्हटलं आपण नेहमीच स्तोत्र मंत्र अपलोड करत असतो आणि कुठे मी ट्रॅव्हल करत असेल तर ते व्हिडिओज मी टाकत असते आणि रेसिपी ब्लॉग्स पण मी टाकलेले आहेत या चॅनलवरती. तर मग म्हटलं आता काहीतरी वेगळं ट्राय करून बघूया. बरेचदा मला असं बोलण्यात येतं की तू डेली ब्लॉग्स टाकत जा, ट्राय कर एकदा. तर म्हटलं चला आज आपण करून बघूया. आज काय झालं माहिती आहे का, तर मी विचार करत होते की रांगोळीचा एक व्हिडिओ टाकूया, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकूया. म्हटलं शॉर्ट व्हिडिओ टाकता टाकता एक म्हटलं लॉंग व्हिडिओ पण टाकूया, म्हणजे कसं जरा बरं वाटेल है ना. तर मग चला आपण रांगोळी विशेष हा ब्लॉग बनवलेला आहे. तर बघूया, आता ट्राय करूया, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे त्याच्यावरती आहे. तर सगळ्यात आधी आम्ही चहा पिऊया, ठीक आहे. मी चहा पिते आणि तुम्ही पण माझ्यासोबत या. आपला चहा म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय, हो ना. लाईव्हवरती पण तुम्ही मला आठवण करत असता, चहा प्यायलीस का गं, चहा प्यायलीस का गं. त्यामुळे तेव्हा एकदम छान वाटतं की तुम्हाला पण आता कळलेलं आहे की चहा म्हणजे एकदम माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर चला आपण चहा पिऊया. चला मस्तपैकी गरम गरम चहा घेऊया आपण. चिअर्स. वाव, गरम गरम एकदम वाफाळलेला चहा आहे. तर आता मी बाहेरच्या रूममध्ये आलेली आहे. मागे तिथे स्टँड दिसत आहे मोबाईलचा. आणि आता बाहेरच्या रूममध्ये मी आलेली आहे आणि इथे आपला सेटअप दाखवते रांगोळीचा, म्हणजे मी कशी रांगोळी काढते ते बघते ते, ठीक आहे. तर हा असा पेपर आहे, मोठा पेपर मी ते आणलेला आहे ब्लॅक कलरचा. कारण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, असं टाईल्स आपल्या व्हाईट आहेत त्याच्यामुळे त्यावरती रांगोळी नीट दिसत नाही, म्हणजे व्हाईट कलरची रांगोळी असते. त्यामुळे मी असा ब्लॅक चा पेपर आणलेला आहे आणि तो असा सेलोटेपनी इथे चिकटवून ठेवला आहे, म्हणजे आपण रांगोळी काढताना तो असं हलणार नाही, ठीक आहे. तर असं आहे. आणि हे काही रांगोळीचे साचे आहे, त्याच्यामध्ये व्हाईट कलरची रांगोळी भरून ते आपण डायरेक्ट असं रांगोळी काढू शकतो, असं आहे. इकडे हे असे म्हणजे चाळण्या आहेत, म्हणजे असं ना, असं मोठ्या आकाराचं म्हणजे सर्कल काढायचं असेल पूर्ण असं भरून, तर आपण पटापट या चाळणीमध्ये ते रांगोळी टाकून ते काढू शकतो आणि मग ते उचलायचं, म्हणजे ते डायरेक्टमध्ये असं गोल भरून येतो. आणि ही छोटीवाली आहे. इकडे आपल्याकडे भरपूर कलर्स पण आहेत. ही व्हाईट कलरची रांगोळी आहे. व्हाईट कलरची रांगोळी भरपूर लागते, कारण सुरुवातीला तर व्हाईट कलरच्या रांगोळीनेच करावं लागतं, नंतर त्याच्यामध्ये कलर्स येतात. कलर्स पण भरपूर आहेत आपल्याकडे. हे बघा, ब्लूवाले, ऑरेंज, मँगो कलर, रेड, ब्राऊन कलर आहे, असे भरपूर आहेत. आणि मी असे पिशवीमध्येच ठेवते, कारण ते डायरेक्ट मी हाताने पण असे भरते ना कलर्स, त्यामुळे ते बरे पडतात. एक डबा पण होता माझ्याकडे, तो असतो ना मिसळणीचा डबा, तो पण होता. बट तो मी दुसऱ्या राज्यात जाताना तो बाजूच्या काकींना देऊन टाकला. आता ते लोक वापरतात, मग आता जाऊ दे म्हटलं. हे असे स्पार्कल्स आहेत, म्हणजे चमकणारी अशी रांगोळी काढायची असेल ना, तर हे छान वाटतात असे. आपण आता रांगोळी काढायला घेऊया. आता श्रावण महिना चालू आहे ना, तर मग भगवान शिवशंकरांच्याच नावाने एक रांगोळी काढूया.
ठीक आहे. हे बघा, हे आपण रांगोळी काढून घेतलेली आहे. तुम्हाला यामध्ये कलर्स भरायचे असतील तर ते भरू शकता. म्हणजे असं ना साईडला इथून म्हणजे एक असं कलर्स ते लावायचे, ठीक आहे. पण शंकरांना कसा असतो, व्हाईट कलर पसंत असतो, म्हणजे पांढरा रंग त्यांना प्रिय आहे. तर मग ही जी रांगोळी आहे ती मोस्टली आपण व्हाईटच ठेवणार आहोत. आणि फक्त इथे डिझाईन वगैरे तुम्हाला काही काढायची असेल तर मग असं करू शकता. तर बघितलं किती मस्त रांगोळी आपली काढून झालेली आहे. अशीच पटापट रांगोळी काढायची असते. तर याप्रमाणे मी रांगोळी काढून दाखवलेली आहे. तर हा एकदम छोटासा म्हणजे मिनी ब्लॉग पण म्हणता येईल, असंच मी ट्राय केलेलं आहे. कारण रेग्युलर आता जे काय म्हणतात त्याला, डेली ब्लॉग्स पण मी ट्राय करणार आहे. तर आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल त्या ब्लॉग्ससाठी पण. म्हटलं आता नवीन काहीतरी ट्राय करून बघूया, है ना. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.